आम्ही टेक फॉर सेवा नावाची एक खूप छान इव्हेंट केली होती साधारण 2013 मध्ये. तर त्यावेळी विषय आम्ही 3 मेन थीम घेतल्या होत्या, की लाईव्हलीहूड, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी हा त्याच्यातला महत्त्वाचा विषय होता आणि एज्युकेशन. त्या 3 एक प्रकारे व्हर्टिकलवरती आम्ही काम करत होतो. आणि जसं तंत्रज्ञान हे इव्हन शेतकी विभागामध्ये म्हणजे ॲग्रिकल्चरलमध्ये सुद्धा आपल्याला तंत्रज्ञान कसं वापरता येईल याच्यासाठी आम्ही एक प्रकारची 1 दिवसाची परिषद किंवा कार्यशाळा घेतली होती आणि याला म्हणजे महाराष्ट्रातनं, देशातनं भरपूर वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि ज्याचा फायदा आम्हाला ॲक्च्युली पुढच्या कनेक्टसाठी झाला. तसंच काही वर्षापूर्वी आम्ही सेवा ज्योती या नावाची एक परिषद घेतली जी महिलांसाठी होती. महिला क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांचं एकत्रीकरण हा त्याचा विषय होता आणि त्याच्यालाही अतिशय सुंदर रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. त्याच्यातनं संस्था जोडल्या जातात, आमचं काम त्याच्यामुळे पुढे जातं. नमस्कार, मी सोनाली शैलेश घाटपांडे, सेवा सहयोगची व्हॉलेंटियर आहे. सेवा सहयोगच्या विविध प्रकल्पांमध्ये काम करत असताना विशेषतः वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सक्षमीकरण, किशोरी विकास प्रकल्प आणि समुत्कर्ष या प्रकल्पांमध्ये काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की इथल्या मुलींमध्ये आणि महिलांमध्ये मासिक पाळीबद्दल शास्त्रीय माहिती नाही आहे किंवा त्याबद्दल त्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे, पण जी काही माहिती आहे ती खूप अर्धवट आहे आणि ती योग्य प्रकारे त्यांना करून देण्याची गरज आहे. त्याचबरोबर मासिक पाळीच्या काळात घेण्याची स्वच्छता, आरोग्याची काळजी याबद्दलही माहिती करून देणं गरजेचं आहे आणि यासाठी काहीतरी करावं असं आम्हा कार्यकर्त्यांना वाटायला लागलं आणि त्यातूनच उर्मी म्हणजे मासिक पाळीबद्दल सर्व काही या प्रकल्पाची सुरुवात आम्ही केली. आज माझ्याबरोबर इथे उर्मीची टीम आहे. गौरीताई पेंडसे माझ्याबरोबर आहेत, दीप्तीताई आहेत आणि पल्लवीताई आहेत. तर आज या प्रकल्पाला 5 वर्ष पूर्ण झाली. 2018 साली आम्ही उर्मी हा प्रकल्प सुरू केला आणि हा प्रकल्प जसं मी मगाशी म्हटलं की याची गरजही होती, पण काय करावं हे नक्की कळत नव्हतं आणि त्याच वेळी नेमका पॅडमन पिक्चर आला आणि आमच्या मनात क्षणात कल्पना आली की आपणही असंच काहीतरी करावं आणि मग आम्ही हा प्रकल्प सुरू केला आणि हा कशा पद्धतीने सुरू केला, त्याला प्रोजेक्टचं रूप कसं आलं याबद्दल अधिक माहिती आता पल्लवीताई देतील. थैंक यू सोनाली ताई। शुरुआत में तो याद है आपको, हम लोग को समझ ही नहीं आता था कि कहाँ से शुरू करें, क्या काम करें, कितना बताना है सामने वाले को, ये सब समझ ही नहीं आता था। फिर धीरे धीरे जैसे जैसे हमने थोड़ी रिसर्च करी, थोड़ा एक सर्वे किया, लोगों से प्रश्न पूछे, तो हमें पता लगा कि 3 मेन मुद्दे हैं जो हमको शायद कवर करने चाहिए। पहला था कि इस विषय पर लोगों को और अवेयरनेस की ज़रूरत है, उनको बताना चाहिए कि मासिक पाली क्या होती है, क्यों आती है, कैसे आती है। उसके बाद हमने सोचा कि सिर्फ बताने से कुछ नहीं होगा, उसको हमें कुछ सपोर्ट भी देना चाहिए प्रोडक्ट के रूप में। तो फिर हमने डिस्पोजेबल पैड बांटने शुरू करे। एक पॉइंट पे हमने थोड़ा बनाने की भी कोशिश की थी, पर वो काम नहीं चला। और साथ ही साथ हमने इको फ्रेंडली होते हुए ये रीयूजेबल कपड़े के नैपकिन भी बनाने शुरू किए। जब ये दोनों प्रोडक्ट के बारे में हमने आगे काम शुरू किया, उसके साथ साथ हमें लगा कि ये जो डिस्पोजेबल पैड्स का कचरा इकट्ठा हो रहा है, उसको जिम्मेदारी से डिस्पोज ऑफ करना भी हमारा ही काम है। इसलिए फिर हमने ये स्वच्छ के द्वारा जो प्रमोट किए जाते हैं रेड डॉट बैग्स बनाने भी सिखाने शुरू करे। तो ऐसे ऐसे धीरे धीरे हमारा काम बढ़ता गया और आई थिंक अभी 4 साल के बाद में 2 मेन तरीके से हम लोग कर रहे हैं कि एक बार में जाके सेशन लेते हैं जिसको हम रेगुलर सेशन बोलते हैं। उसमें महिलाओं के पास हम जाते हैं, स्कूल की लड़कियों के पास हम जाते हैं और उनसे बातचीत करते हैं। दूसरा है कि हमने 5 स्कूल सेलेक्ट किए हैं और उनमें हम बार बार जा रहे हैं, क्योंकि एक बार जाने से कुछ नहीं होता है। अगर बदलाव लाना है तो उसके लिए हमें उनसे बार बार बातचीत करनी होगी। ऐसे धीरे धीरे करते करते हमारा काम बढ़ता गया और आगे का दीप्ती बताएगी। नमस्कार, मी प्रकल्प समन्वयक म्हणून उर्मी प्रकल्पाचं काम पाहते आणि पूर्ण वेळ मी इथे काम करते। वेगवेगळ्या NGOशी, शाळांशी कनेक्ट होण्याचं, तिथे सत्र अरेंज करण्याचं काम मी पाहते। सुरुवातीला असं व्हायचं की वेगवेगळ्या NGOशी कनेक्ट करण्याचा मी प्रयत्न करायचे, पण आता अशी परिस्थिती आली आहे
की वेगवेगळे संस्था म्हणा, शाळा म्हणा, आमच्याकडे हे अशा प्रकारची अवेअरनेसची सत्र घ्या असे करून स्वतः अप्रोच होत आलेले आहेत. हे काम करताना पण वेगवेगळे अनुभव मला आले. एक म्हणजे आम्ही सुतारदरा इकडे सत्र घेतले होते. तिथे एक स्वच्छता कामगार आहेत. त्यांनी सांगितलं की हे अशा प्रकारचा जो कचरा आहे सॅनिटरी वेस्टचा, तर तो रेड डॉट बॅगमध्ये येतो आहे. तर हा बदल आता घडू लागलेला आहे की वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये रेड डॉट बॅग वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट घडायला लागलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक अनुभव सांगावायचा वाटतो, तो म्हणजे छायाताई कांबळे म्हणून लोहियानगरच्या एक महिला आहेत. त्यांनी आवर्जून असं सांगितलं की त्यांच्या अंगात देवी यायची, पण सत्र ऐकल्यानंतर त्यांना कळालं की ही किती नैसर्गिक गोष्ट आहे आणि किती नैसर्गिक पद्धतीने एक नवीन जीव जन्माला घालण्याची ही आपली मासिक पाळी ही क्रिया आहे. आणि त्यामुळे त्यांनी बाजूला बसणं बंद केलं, म्हणजे त्या कशालाच हात लावायच्या नाही, एका कोपऱ्यात बसून असायच्या. पण सत्र ऐकल्यानंतर त्याचा तो इम्पॅक्ट जो आहे तो त्यांच्यावर इतका झाला की त्या आता दैनिक ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे करायला लागल्या आहेत. आणि हा एक बदल आपल्या प्रकल्पातून नक्कीच घडत गेलाय. मुळात आम्ही हे जे अवेअरनेस सेशन किंवा जागरूकता सत्र जे घेतो त्याचा उद्देशच असा आहे की मासिक पाळीबद्दल शास्त्रीय माहिती महिलांना आणि मुलींना देणं. आता ही शास्त्रीय माहिती देताना आम्ही त्यांच्या मनावर हे ठसवायचा प्रयत्न करतो की ही तुम्हाला निसर्गाने दिलेली किंवा देवाने म्हणूया आपण त्यांच्या भाषेत दिलेली देणगी आहे की तुम्ही भविष्यात, फक्त एक स्त्रीच भविष्यात एका मुलाला किंवा बाळाला जन्म देऊ शकते. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही सकारात्मकतेने बघा. हे मलाच का, हे दर महिन्याला मलाच का असा विचार न करता याच्याकडे एका सकारात्मक दृष्टीने बघा आणि याच्याशी निगडीत ज्या काही तुमच्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करा किंवा त्या दूर करायला आम्ही त्यांना भाग पाडतो किंवा त्याच दृष्टीने विचार करायला भाग पाडतो. हा बदल एका रात्रीत किंवा 2 दिवसात होईल असं नाही आहे, पण परिस्थिती नक्कीच आशादायक आहे. आत्ता जसं दीप्तीने सांगितलं तसं की त्यांच्या विचारांमध्ये तो फरक पडतोय आणि या गोष्टीचा आम्हाला नक्कीच आनंद होतोय. आणि आत्तापर्यंतचे जे सत्र घेतले तर आजच्या घडीला आम्ही 20,000 पेक्षा जास्ती महिला आणि मुलींपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. याचा आम्हाला नक्कीच खूप आनंद होतोय. या 20,000 महिला आणि मुलींपर्यंत आपण कसं जाऊन पोहोचलो आणि महाराष्ट्रात कुठे कुठे जाऊन पोहोचलोय याची अधिक माहिती आता गौरीताई देतील. आमची उर्मीची सत्र जास्त करून पुण्यात आणि पुण्याच्या भोवताली होतात. पुण्याच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये, गावांमध्ये आणि पुण्यातल्या शाळांमध्ये जिथे आर्थिकदृष्ट्या ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थिनींपर्यंत आम्ही जास्त पोहोचतो आणि महिलांपर्यंतही. पुण्याच्या बाहेर आम्ही चाळीसगावला जाऊन सत्र घेतलंय, दापोलीला जाऊन, रत्नागिरीला जाऊन सत्र घेतलंय, खोपोलीमध्ये घेतलंय आणि करोना काळामध्ये आम्ही ऑनलाईन सत्र सुद्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घेतली आहेत. जसं की अमरावतीला घेतलं, अमरावतीच्या अंगणवाडी शिक्षिकांसाठी घेतलं, ज्याच्यामुळे त्या भागातल्या महिला आणि मुलींपर्यंत त्या अंगणवाडी शिक्षिका अजून जाऊन पोहोचल्या आणि त्यांनी ही माहिती पोहोचवली. तर वेगवेगळ्या प्रकारची सत्र आपण घेतो, म्हणजे शाळेतल्या मुलींसाठी घेतो, महिलांसाठी घेतो, वस्तीतल्या. तसं आम्ही बऱ्याच प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन वर्कर्ससाठी सुद्धा सत्र घेतलेली आहेत, जिथे की शैक्षणिक पात्रता अतिशय खाली असते आणि त्यामुळे त्यांना ही शास्त्रीय माहिती समजेल की नाही असं आम्हालाही सुरुवातीला वाटत होतं, पण समजू शकते सगळ्यांना ही माहिती. म्हणजे नक्कीच थोडा तिथे कधी कधी भाषेचा पण प्रश्न येतो. मला म्हणजे एका ठिकाणी तर त्या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागातनं आलेल्या होत्या. काही जणांना मराठी थोडं थोडं कळत होतं, पण काही जणींना अजिबात कळत नव्हतं. मग अशा वेळेस आम्हाला ते थोडंसं हिंदीमध्ये, मग आमचं म्हणजे ऐन वेळेस गेल्यावर ते हिंदीमध्ये, पण आम्ही ते घेऊ शकलो आणि ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो. हां, आम्ही ही एक पुस्तिका तयार केली आहे. जी माहिती आम्ही आमच्या सत्रामध्ये देतो ती आम्ही या पुस्तिकेत दिलेली आहे. उर्मी प्रकल्प मासिक पाळीबद्दल सर्व काही, आणि छोट्या छोट्या पिक्चर्सच्या फॉर्ममध्ये ही माहिती आम्ही बुलेट पॉईंट्समध्ये इथे दिलेली आहे की कोणीही वाचलं की काही माहिती नाही आहे पण माहिती करून घ्यायची आहे. तर अशा वेळेस अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीपासून मासिक पाळी म्हणजे का, ती का येते, वयात येताना होणारे शारीरिक मानसिक बदल, मग शारीरिक स्वच्छता आणि अंधश्रद्धा, त्याचबरोबर पोषक आहार आणि व्यायाम याबद्दल देखील अगदी
थोडक्यात माहिती आम्ही दिली आहे, पण जी कोणीही वाचली की ज्याला याबद्दल काही माहिती नाही आहे त्यांना ती नक्कीच उपयुक्त आहे. मग अशा वेळेस आम्ही आमच्या किटबरोबर ही पुस्तिका देतो आणि मुलींना सांगतो किंवा त्या महिलांना सांगतो की तुम्ही तुमच्या घरात असलेल्या मुलांना, वयात येणाऱ्या मुलांना, पुरुषांना सुद्धा ही वाचायला द्या, जेणेकरून आम्ही या पुस्तिकेच्या रूपातही ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. मासिक पाळी ह्या विषयामध्ये जागरूकता करणं गरजेचं आहेच, पण त्याच्याबरोबर त्याच्याबद्दलचा जो टॅबू आहे किंवा समाजात जो संकोच आहे तो थोडासा घालवणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या टॅबूमुळे बरेच वेळेला घरात सुद्धा याच्यावरती मोकळेपणाने बोललं जात नाही. मोकळेपणा नसल्यामुळे महिला बरेचदा चांगल्या पद्धतीने प्रॉडक्ट्स जी काही त्यांच्या पाळीच्यासाठी वापरायला लागणाऱ्या गोष्टी नीट पद्धतीने वापरू शकत नाहीत. आणि त्यामुळे आम्ही हल्ली जसं शाळेतल्या मुलांशी बोलतो आहोत तसं आम्ही मोठ्या मुलांशी, कॉलेजमधल्या किंवा पुरुषांशीही बोलणं याची पण आम्ही सुरुवात केली आहे. आणि आम्हाला ते खूप आवश्यक वाटतं आहे की आपल्याला आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये स्त्रियांबरोबरच पुरुषांनी व्हॉलेंटिअरिंगसाठी सुद्धा सहभागी व्हायला पाहिजे, कारण त्यामुळे मग आपण जास्त पुरुषांपर्यंत हा विषय पोहोचवू शकू. त्याबद्दलचा संकोचही कमी होईल, संकोच कमी होईल पण आणि पुरुषांचा जर पुरुषांनी पण तितक्याच ओपनली त्याच्यामध्ये सहभागी झालं तर त्यांचा संकोच कमी होईल आणि महिलांचा देखील कमी होईल. आता शाळेत जेव्हा आम्ही सत्र घेतो तेव्हा असं लक्षात येतं की 40 वर्षापूर्वी माझी पाळी पहिल्यांदा सुरू झाल्यानंतर मला जितकी माहिती नव्हती तितकीच माहिती आजही मुलींना नाही आहे. म्हणजे 40 वर्षात काही फार बदलच घडला नाही या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे हा बदल घडवणं अगदी आवश्यक आहे. मुलींना शास्त्रीय माहिती असणं गरजेचं आहे. एका शाळेमध्ये आम्ही सत्र सुरू व्हायच्या आधी 7वीतल्या मुली बसल्या होत्या तिथे. त्यांना असं म्हटलं की काय तुमच्या मनात येतं मासिक पाळीबद्दल, ते लिहून काढा बरं कागदावरती, काही 1 वाक्य लिहा, 2 वाक्य लिहा. त्यांना एक 5 मिनिटं दिली आणि नंतर त्यांचे कागद गोळा केले. दिसून असं आलं की सगळ्यांनी फक्त प्रश्नच लिहिले होते. म्हणजे कुणाच्याही मनात, त्या वयाच्या मुलीच्या जर का आपण पाहिलं तर मनात असंख्य प्रश्न असतात आणि त्यामुळे त्याची उत्तरं देण्याचं काम कुणाला तरी करायलाच हवं आहे. त्यामुळे हे उर्मीचं काम करण्यात आपल्याला मजाही येते. हे काम इतकं आहे ना की किती जणी करतील तरी हात कमीच पडणार आहेत. त्यामुळे ट्रेन द ट्रेनरची तर आपल्याला खूपच काम करण्याची गरज आहे. आम्ही जास्तीत जास्त मुलींपर्यंत, महिलांपर्यंत किंवा आता जसं या म्हटलं तसं मुलांपर्यंत देखील पोहोचू शकतो. कारण जसं या म्हटलं की 30-40 वर्षापूर्वी आम्हाला ही माहिती नव्हती. आजकालच्या मुलींना माहिती थोडीशी आहे पण ती खूप अर्धवट आहे, किंवा त्यांनी जी मिळवली, आजकाल मोबाईल हातात असतो, ही नेटवरची आहे. आणि मग ही अर्धवट माहिती नक्की या तरुण वयात घातक होऊ शकते आणि त्यामुळे आम्हाला याची जास्ती गरज वाटते. फक्त अंडर प्रिव्हिलेज्ड मुलींसाठी किंवा असं नाही, ओव्हरऑल सगळ्याच मुला-मुलींसाठी, वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी ही शास्त्रीय माहिती असणं खूप गरजेचं आहे, असं या 5 वर्षाच्या काळात आम्हाला जाणवलं आहे. आणि त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न कसे करता येतील आणि व्हॉलेंटियर्सना कसं एंगेज करता येईल या कामात, या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला नक्कीच आवडेल. हर प्रोजेक्ट को रन करने के लिए कुछ रिसोर्सेज लगते हैं और उसके लिए हमें CSR स्पॉन्सरशिप और इंडिविजुअल डोनेशन का सपोर्ट मिलता है. उनकी स्पॉन्सरशिप की हेल्प की वजह से ही हम ये एनुअल किट अपने बेनिफिशरीज़ को दे पाते हैं, जिसमें ये डिस्पोजेबल नैपकिन के 9 पैकेट रहते हैं, जिसमें ये नैपकिन रहता है और साथ के साथ ज़रूरी बात, इसमें ये रेड डॉट बैग रहता है जिसमें कि यूज़ नैपकिन डाल के फेंकना होता है, ताकि जो कचरा कलेक्ट करते हैं उनको समझ में आए कि इसमें सैनिटरी वेस्ट है. पता है कहाँ था ये नैपकिन बैग अपने को कहाँ से मिलते हैं. देखो ना, कंपनी में भी हम ये एक्टिविटीज़ करते हैं कि वो लोग वॉलंटियर्स, वहाँ कंपनी वॉलंटियर्स हमको ये बैग्स बना के देते हैं. कोरोना के टाइम में बहुत सारे सीनियर सिटीजन्स हमसे जुड़े जो घर बैठे आसानी से ये बैग्स बना के हमको डोनेट करते हैं, और आफरीन की मदद से भी हम ये बहुत सारे बैग्स कलेक्ट करते हैं. रेड डॉट बॅगवरून मला आठवलं, ह्या वर्षी मानसीताईंनी संक्रांतीच्या वेळेला स्वतः रेड डॉट बॅग्स बनवल्या आणि त्यांच्या घरी जे संक्रांतीचा हळदी कुंकू झालं त्याला त्यांनी रेड डॉट बॅग्सच महिलांना वाटल्या. म्हणजे काहीतरी आपण जे एखादं वाण देतो तर संक्रांतीचं वाण म्हणून रेड डॉट बॅग देणं म्हणजे किती हळूहळू का होईना पण उर्मीमुळे बदल होत चाललाय. कारण उर्मीचं व्हॉलेंटिअरिंग करताना
त्यांना ही कल्पना आली की आपण असंही देऊ शकतो. मला वाटतं विद्यानी असं काहीतरी केलं ना. उसने ये पैकेट बांटे थे संक्रांति पे. विद्या आपल्या बरोबर उर्मी प्रकल्पामध्ये डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन्स विकण्यासाठी मदत करते. ती तिच्या वस्तीमध्ये हे डिस्पोजेबल नॅपकिन्स स्वतः विक्री करते. तिला आपण त्याबद्दल काही मोबदला पण देतो. आणि हळदी कुंकूच्या निमित्ताने जानेवारी महिन्यात तिने हे सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅकेट जे आहेत ते वाण म्हणून या महिलांना दिले तिने. आणि एक वेगळा पायंडा तिने या निमित्ताने घातलाय असं आपण म्हणू शकतो. कारण वस्तीमधल्या बऱ्याचशा स्त्रिया या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी वगैरे पुढे येत नाही, टाळतात त्या गोष्टी. पण तिने एक पुढाकार घेऊन सॅनिटरी नॅपकिनसाठी गोष्ट देऊन एक वेगळा मला वाटतं हे वस्तीतच नाही तर सदन वर्गात पण व्हायला हवं हळूहळू, अशी ही महत्वाची गोष्ट आहे. आपण मैत्रीण वार्षिक किटचा भाग म्हणून हे अशा प्रकारचे रियुजेबल कापडी नॅपकिन्स पण देतो. हे वापरण्यासाठी अगदी एकदम सोपे आहेत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण हे अतिशय छान आहेत. ह्याच्याने कचरा निर्माण होत नाही. आणि हे अशा प्रकारचे नॅपकिन्स आपण आपल्या महिलांकडून देखील बनवून घेतो. त्यामुळे एक रोजगार निर्मिती जी आहे ती पण ह्याद्वारे झालेली आहे. माझ्या शिवाय त्या महिलांनी जर का सॅनिटरी डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडच्या ऐवजी कापडी नॅपकिन वापरले तर त्यांचा खर्चही कमी होतो, कम रहता है. हे आपण सगळं सुती कापडापासून बनवलेलं असल्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे. बऱ्याच घरांमध्ये जो टॅबू आहे, मगाशी आपण बोललो तसा सॅनिटरी मासिक पाळीबद्दल, त्यामुळे बायका नीट पद्धतीने वाळवत नाहीत कापड वापरलं तर. कारण त्या कुठेतरी अंधाऱ्या कोपऱ्यात नीट वाळेल अशा पद्धतीने ते घालत नाहीत धुतल्यानंतर वाळत. पण हे आपलं छोटंसं पॅड असल्यामुळे ते वाळवणंही सोपं जातं आणि त्यामुळे त्यांना ते सर्वार्थाने उपयोगी होतं. ही आफरीन आहे, माझ्यासोबत उर्मीमध्ये माझी सहकारी म्हणून काम करते. ती स्वतः एक लाभार्थी आहे. ती तिचे अनुभव शेअर करेल. मी आफरीन उर्मीमध्ये आपलं प्रोडक्ट सेंटर जेव्हा चालू झालं तेव्हापासून आहे उर्मीमध्ये. आणि आत्ता मी दीप्तीताईबरोबर उर्मीमध्ये त्यांना मदत म्हणून पॅकिंगचं आणि रेड डॉट बॅगचं काम करते. आणि मी आमच्या वस्तीमधले 10-12 बायका पण आहेत की ते अशा रेड डॉट बॅगा बनवतात आणि त्यांना त्याच्यातनं थोडंसं पैसे मिळतात. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या बायकांच्या मुलांची शाळेची खूप फीस राहिली होती. त्यांना जे 1000-2000 रुपये महिन्याला जे मिळत होते त्याच्यातून आम्ही एक 20,000ची बिशी लावली आणि ते 20,000च्या बिशीतून त्यांनी मुलांची आपली फीस भरली. आणि जेव्हापासून आम्ही उर्मीमध्ये आले तेव्हापासून वस्तीतल्या बायकांना मासिक पाळीविषयी माहिती सांगितली आणि रेड डॉट बॅगाची पण माहिती सांगितली. आणि ते सगळेजण आता आमच्या वस्तीतल्या बायका गणेश मळ्यातल्या सगळे मुली किशोरी पण ते रेड डॉट अशा बॅगा बनवतात पण आणि स्वतः वापरतात पण आणि दुसऱ्यांना पण माहिती सांगतात. आणि मला पण स्वतःला मासिक पाळीविषयी एवढी काही माहिती नव्हतं, पण मी जेव्हापासून उर्मीशी जोडली गेले तेव्हापासून मला एकदम चांगली मासिक पाळीविषयी माहीत झाली. आणि आता मी पण स्वतः रेड डॉट बॅग वापरते. आणि तुझ्या मुलांना पण आणि माझ्या मुलांना पण मासिक पाळीविषयी काही माहिती नव्हतं. आणि माझे मुलं जेव्हा टी व्हीवरती ॲड लागायची तेव्हा ते नाही का चॅनल चेंज करायचे, नॅपकिनची ॲड आली की. तर तेव्हा मी तो पॉईंट धरला आणि माझ्या मुलांना मासिक पाळीविषयीची सगळी माहिती सांगितली की हे सगळ्याच बायकांना महिलांना होत असतं. किंवा तुमच्या शाळेत कुणाला मैत्रिणीला वगैरे असं झालं तर हसायचं नाही, किंवा ते पॅड घेऊन चालले असेल तर त्यांना पण असं हसायचं नाही, त्यांना मदत करायची. म्हणून मी त्यांना मासिक पाळीविषयी सगळी माहिती सांगून ठेवली आहे. तो दीप्तीताई और गौरीताई, आप दोनों ने मिलकर मेरे ख्याल 200 से ज़्यादा सेशन लिए हैं, तो कोई विशेष अनुभव तुम्हारा? ताडीवाला रोड येथे आम्ही महिलांसाठी सत्र घेतले होते. त्यातील एका महिलेने, त्यांचं नाव वर्षाताई होतं, वर्षाताई अडागळे, त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलींसाठी देखील मासिक पाळीवरचं हे जागरूकता सत्र घ्यायला सांगितलं. ताडीवाला रोड येथे मुलींना फसवण्याचे वगैरे प्रकार बरेचसे असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचून त्यांना एक प्रकारची जागरूकता यावी हा उद्देश त्या पाठीमागे होता. आणि त्याप्रमाणे आपण मुलींसाठी पण हे सत्र घेतले आणि तिथे ही जागरूकता निर्माण केली. आम्ही जेव्हा शाळांमध्ये मुलींसाठी सत्र घेत होतो तेव्हा एका अगदी छोट्या गावातल्या, म्हणजे आपलं जे पानशेत धरण आहे त्या धरणाच्या खालचं जे पानशेत गाव आहे त्या शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला विचारलं की असंच सत्र तुम्ही, माहितीपूर्ण सत्र तुम्ही मुलांसाठी का नाही घेत. कारण त्यांचं असं म्हणणं की मुलांना पण ह्या प्रकारच्या शास्त्रीय माहितीची खूप गरज आहे.
आणि मुलांना तर हे कोणी माहिती देतच नाहीये. तर तेव्हापासून आम्ही विचार केला की मुलांसाठी हे सत्र कशा पद्धतीने घेतलं जाईल. आणि मग जेव्हा आम्ही मैत्री प्रकल्पाचा विचार केला की ज्याच्यात आम्ही शाळेतल्या विद्यार्थिनींना वर्षात 6 वेळा भेटणार होतो, तेव्हा मग आम्ही त्यातलं एक सत्र हे त्या शाळेतल्या मुलगांसाठी म्हणजे मुलग्यांसाठी पण घ्यायचं ठरवलं. आणि आता आम्ही जातो 8वी 9वीतल्या मुलांशी बोलतो, त्यांना जेव्हा आम्ही मासिक पाळीबद्दल सांगतो तर बरेचदा मुलांनी आपल्या घरातल्या बायका मुली बाजूला बसताना पाहिलेल्या असतात, पण त्याच्या मागचं कारण त्यांना कधी कळलेलं नसतं. तर ते कारण सांगितल्यानंतर नक्कीच मुलांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असं आम्हाला लक्षात आलंय. एका मुलाने आम्हाला सांगितलं की का बरं असं करतात की मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटरी पॅड नेहमी कागदात गुंडाळून देतात, ह्याच्यात तर अशी काहीच गोष्ट नाहीये की लपून केली पाहिजे. तर ते त्याला झालेलं साक्षात्कार म्हणजे आम्हाला असं वाटलं की ही खूप मोठी गोष्ट आहे की त्या 8वीतल्या मुलाला जर का हे कळत असेल की ह्याच्यात लपवण्यासारखी काही गोष्ट नाही, तर हेच आपल्याला ह्या मुलांच्या सत्रांमधनं साधायचं आहे. आणखीन एक शाळेतल्या सत्रांचा अनुभव असा सांगावासा वाटतो की वाकडच्या एका शाळेत आम्ही जातो. तिथे मागच्या वर्षी आम्ही एक सत्र घेतलं आणि मुलींना रेड डॉट बॅग्स बनवायलाही शिकवल्या आणि काही पॅकेट्सही डिस्ट्रीब्यूट केले. तर त्याच्यानंतर ह्या वर्षी जेव्हा आम्ही त्या शाळेत गेलो तर तेव्हा आम्हाला मुख्याध्यापिकांनी आवर्जून स्वतः सांगितलं की शाळेतला सॅनिटरी पॅडचा सगळा कचरा आता रेड डॉट बॅग्समध्ये येतो. म्हणजे मग हे काम आपण केल्याने काहीतरी फरक पडताना दिसला की आपल्याला खरं समाधान मिळतं ह्या कामातलं. आज न्यूज अनकटच्या माध्यमातून मी सगळ्यांना हे सुद्धा अपील करू इच्छिते की तुमच्या कधीही तुम्हाला कुठल्या कारणाने कुठे जर का छोट्या स्वरूपामध्ये देणगी द्यायची असेल तर वैयक्तिक देणगी म्हणून सुद्धा तुम्ही उर्मीचा विचार करू शकता. कारण अगदी 500 रुपयामध्ये किंवा इतक्या छोट्या रकमेमध्ये तुम्ही एखाद्या स्त्रीसाठी वर्षभराचं एक किट तुम्ही देऊ शकता. वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी पॅड्स आणि शिवाय आयुष्यभर पुरणारी माहिती पुस्तिका, या सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत आपण इतक्या कमी रकमेमध्ये पोहोचवू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये जितके जास्त लोक विविध प्रकारे सहभागी होतील तेवढे आम्हाला हवे आहे. आता गेली 4 वर्ष मी उर्मीसाठी व्हॉलेंटिअरिंग करतेय. बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की मी ह्या प्रकल्पासाठी वेळ देतेय, मी ह्या प्रकल्पासाठी काहीतरी करतेय, पण ह्या प्रकल्पाने पण मला खूप दिलंय. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही उर्मीची सत्र घेतली, नाही तर माझ्या घराशेजारच्या वस्तीत सुद्धा जायची मला कधी वेळ आली नव्हती. म्हणजे ह्या आयुष्यातले हे वेगळे अनुभव सुद्धा आपल्याला उर्मीमुळे आपल्याला घेता येऊ शकतात. इतक्या शाळांमध्ये जाऊन, इतक्या वेगवेगळ्या खेडेगावांमध्ये जाऊन मला तिथल्या लोकांशी संवाद साधता आला, तिथल्या मुलींशी बोलता आलं, महिलांशी बोलता आलं. मला तर स्वतःला कधी इतके मासिक पाळीबद्दलचे प्रश्न असतात हे सुद्धा माहिती नव्हतं, तर तेही मला नव्याने कळले. म्हणजे मला तर असं वाटतं की हा प्रकल्प पण आपल्याला खूप काही देतो, खूप काही अनुभवाची शिदोरी ह्या प्रकल्पातनंही महिलांना किंवा एकूणातच स्वयंसेवकांना मिळू शकते. त्यामुळे त्यांनी ह्या प्रकल्पामध्ये येण्याचा नक्की विचार करावा. न्यूज अनकटच्या माध्यमातून आम्हाला सेवा सहयोगच्या उर्मी प्रकल्पाची माहिती देता लोकांपर्यंत पोहोचवता आली, याबद्दल न्यूज अनकटचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. दीडशे एक व्हॉलंटियर्स आहेत जे बाकीच्या काही कामानिमित्त येत असतात. ओव्हरऑल व्हॉलंटियर बेस बघायला गेलं तर आज जवळजवळ आम्ही 20 ते 25,000 व्हॉलंटियर्स आमच्या डेटाबेसवरती आहेत जे वेगवेगळ्या इव्हेंट्सला येत राहतात. जसे व्हॉलंटियर्स कर्मचारी वाढत आहेत, ज्यांच्यासाठी हे काम चालतं त्यांची पण संख्या ही तेवढ्याच पद्धतीने वाढत गेली आहे. म्हणजे सुरुवातीला एका वस्तीत चालणारं काम आता जवळजवळ पुण्यातल्या 60 ते 70 वस्त्यांमध्ये चालतं. तिथे येणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, हा सगळा जर आम्ही काय ती लोक ओव्हरऑल काउंट केली आपण तर जवळजवळ 1 लाखाच्या वरती आपला आजचा संपर्क आहे. तर या पद्धतीने हा जो प्रवास गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये संस्थेने केलेला आहे तो खरंच खूप अभिमानास्पद वाटतो आम्हाला सगळ्यांना, अतिशय आनंददायक वाटतो. नमस्कार, मी रमा. माझ्याबरोबर आज अर्चना आणि निलिमा आपण सेवा सहयोग अंतर्गत महिला सक्षमीकरणाचं जे काम चालतं त्याची थोडक्यात माहिती घ्यायला इथे जमलो आहोत. वुमन एम्पॉवरमेंट WEP सेवा सहयोग असा प्रोग्राम आम्ही चालवतो. 2015 साली खऱ्या अर्थाने या कार्याला सुरुवात झाली, पण त्याची सुरुवात माधुरीताई ज्या आमच्या फाउंडर मेंबर आहेत
त्यांच्या डोक्यात ही संकल्पना 4-5 वर्ष आधी घोळत होती की कशा पद्धतीने आपण महिलांना सक्षम करू शकतो. तर सुरुवातीला आम्ही सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये जिथे जिथे आम्हाला स्टॉलला संधी देतील तिथे आम्ही दिवाळीमध्ये सेवा फेअर म्हणून चालू केला उपक्रम. त्या सेवा फेअरमध्ये आम्ही विविध NGOsचे स्टॉल लावायचो. NGOsकडनं ज्या बायकांनी वेगवेगळ्या वस्तू बनवल्यात किंवा अजून अपंग महिला आहेत, अपंग मुलं आहेत, यांच्या सगळ्या वस्तूंची विक्री करायला आम्ही सुरुवात केली. पण ही विक्री करता करता असं लक्षात आलं की आपल्याच महिलांकरता जिथे आपल्या वस्त्यांमध्ये आमचं स्कूल किट म्हणून प्रोजेक्ट चालायचा, अभ्यासिका म्हणून प्रोजेक्ट चालायचा, तिथे आमचा सेटअप होता, वस्ती कनेक्ट होता, तर असं लक्षात आलं आपल्याच महिलांसाठी का नाही आपण हे काम चालू करायचं. तर असा विचार आला आणि मग आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना, CSR कंपन्यांना फंडिंगसाठी प्रपोजल्स दिली आणि BNY मेलन या कंपनीनी 2015 साली पहिल्यांदा आम्हाला फंडिंग दिलं आणि 2015 सालापासून वुमन एम्पॉवरमेंटचं काम खऱ्या अर्थाने चालू झालं. तो आमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला. तेव्हा आम्ही वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्रामला सुरुवात केली. हो की नाही ग? BNY कंपनीची अशी इच्छा होती की तुम्ही पोलिसांच्या महिलांसाठी काहीतरी काम सुरू करा. मग त्याप्रमाणे आम्ही शिवाजीनगर पोलीस लाईन ही वस्ती सिलेक्ट केली व तिथल्या महिलांसाठी कामाला सुरुवात 2015मध्ये केली. पोलीस लाईनबरोबर काम करता करता आम्ही अजून 2 वस्त्या 2015मध्ये सुरू केल्या. आणि हे सगळं काम करताना, महिलांबरोबर काम करताना आम्हाला अनेक प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं आणि बरेच होते नाही का ग अडचणी तेव्हा? हो. म्हणजे महिलांचा प्रतिसाद नव्हता. महिला काय झोपूनच राहायच्या, आम्हाला दरवाजे उघडायचेच नाही, आता नाही नंतर या. त्यांचे जेंट्स घरात असतील तर ते आम्हाला दरवाजाच आमच्या तोंडावर बंद करायचे. अशा खूप गोष्टी होत्या. पण ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही मात करून आजपर्यंत आम्ही 16 ते 17 वस्त्यांपर्यंत पोचलो आणि साधारणपर्यंत 1000+ महिला आमच्याशी कनेक्ट आहेत. आमचा वुमन एम्पॉवरमेंट प्रोजेक्टचा मेन उद्देश आहे की महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, आर्थिक त्यांना स्थैर्य थोडंसं मिळावं. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळे ट्रेनिंग, प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. जसं की फॅब्रिक बॅग मेकिंगचं ट्रेनिंग, ज्वेलरी मेकिंगचं ट्रेनिंग, आर्ट अँड क्राफ्टच्या अनेक वस्तू ज्या दिवाळीमध्ये आपल्याला उपयोगी पडतात अशा अनेक वस्तूंचं, केटरिंगचं ट्रेनिंग, सोप आहे, कॅन्डल्स आहेत, चॉकलेट्स आहेत, चॉकलेटचे बुके पण अशा वेगवेगळ्या गोष्टी महिला बनवायच्या. व त्यायोगे त्यांना थोडाफार आपण रोजगार मिळायला सुरुवात केली. या स्किल डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंगबरोबर आपण वेगवेगळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सुद्धा ट्रेनिंग चालू केली नाही का? अवेअरनेस सेशन सुद्धा आपण चालू केले. म्हणजे काय तर योगाचे आपण वेगवेगळे सेशन घेतले, त्यांचं आरोग्याविषयीच्या संदर्भातले पण वेगवेगळे सेशन घेतले, हेल्थ कॅम्प भरवले. नंतर मासिक पाळीचे ज्या महिलांचे ज्या तक्रारी असतात त्याच्यावर पण आपण वेगवेगळे सेशन ठेवले. आर्थिक सक्षमीकरणाला बँकिंगचं पण आपण त्यांना बऱ्यापैकी पाठबळ केलं की बचत गट आपलं बचत कशी करायला पाहिजे, तुम्ही अकाउंट का ओपन केलं पाहिजे बँकेमध्ये. नंतर असं वेगवेगळं स्वच्छतेचे पण आपण. नंतर मुलांचं संगोपन करताना काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, तुम्ही त्यांना कसं हेल्दी खायला दिलं पाहिजे की जेणेकरून आपलं पूर्ण कुटुंबाचा सुद्धा व्यवस्थित विकास होईल, चांगलं हे होतील, अशा प्रकारे आपण त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि आपण याच्याबरोबर वेगवेगळे एक्सपोजर व्हिजिटसुद्धा ऑर्गनाईज करत होतो की आपण वेगवेगळ्या NGOंना आपण महिलांना घेऊन जायचो. बाकीच्या संस्थांचं काम कशा पद्धतीने चालतं, एखादी दुसरी संस्था स्टिचिंगमध्ये छान बॅग्स मेकिंगमध्ये बनवत असेल तर त्यांचं ॲक्च्युअल काम कसं चालतं, त्या बायकांचा शिवण्याचा फाईननेस कसा आहे, हे खूप बायकांना बघायला मिळायचं की अशा पद्धतीने पण इतर संस्थांमध्ये काम चालतं आणि आपण पण हे जे करतोय ते कशा पद्धतीने करायला पाहिजे हे याचा खूप त्यांना गायडन्स मिळायचा. म्हणजे ते त्यांच्यासाठी एक्सपोजर व्हिजिट हा खूप छान पद्धतीने व्हायची की त्यांना खूप गोष्टी त्यातनं शिकायला मिळायच्या. तर NGOs नाहीत तर इंडस्ट्री व्हिजिट सुद्धा आपण केलेले आहेत त्यांच्यासाठी. आणि इंडस्ट्रीजमध्ये, फूड इंडस्ट्रीमध्ये पण बेसिकली, कारण त्यांना बऱ्याच या सगळ्या महिला आहेत त्यांना फूडमध्ये इंटरेस्ट असतो, वेगवेगळ्या पाककला शिकण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि या मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये कसं चालतं काम, तिथे त्यांना रोजगार मिळू शकतो का, असं सुद्धा त्यांना काही व्हिजिट्स केल्यामुळे एक्सपोजर व्हिजिट्समधनं त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्या आणि त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढायला नक्कीच मदत झाली.
हो, आणि त्यांच्यात जिद्द सुद्धा निर्माण झाली की या जर महिला करू शकत तर आपण का नाही करू शकत, आणि त्या जिद्दीने पण अजून काही खूप छान छान. आणि आम्ही जसा सर्वे घ्यायचो, म्हणजे वस्ती कनेक्ट कसा वाढवायचा, तर पहिले बायकांचा सर्वे घ्यायचा की तुम्ही काय किती वेळ तुमच्याकडे दिवसातला रिकामा असतो, तुम्ही कुठला वेळ स्वतःसाठी देऊ शकाल, किंवा घरकाम करून तुम्हाला दुपारचा वेळ मिळतो, मग तेवढ्या वेळात तुम्हाला काय करायला आवडेल. या पद्धतीने आम्ही सर्वे घेत गेलो. आणि मग कोणाला स्टिचिंगमध्ये गती असायची, कोणाला खूप बायकांना मग मशीन ठेवायला पण जागा नसायची, मग आम्ही त्यांना आर्ट अँड क्राफ्टकडे वळलो की आपण आर्ट अँड क्राफ्टमध्ये काय करू शकू. मग आम्ही दिवाळीसाठी छोटी पणत्या रंगवणे, लटकन तयार करणे. मग ते होता होता असं लक्षात आलं की अरे आपण 5 ते 7 बायकांनाच कनेक्ट करू शकतो, पण त्यांचं काम काही आपण मोठ्या प्रमाणावर देऊ नाही शकत. मग आम्ही मेणबत्त्या करायला शिकलो, कॅन्डल मेकिंगमध्ये शिरलो. मग असं लक्षात आलं की चॉकलेट्स पण त्यांना शिकायला घरात त्यांचा सेटअप करता येईल. मग आम्ही चॉकलेट मेकिंगचं, अशी त्यांना सोयीची कुठली प्रशिक्षणं आहेत त्याप्रमाणे आम्ही आमचा हे वळवत गेलो आणि त्यांना त्या पद्धतीने प्रशिक्षण देत गेलो, ज्याचा फायदा महिलांना खूप झाला. महिला स्वतःच्या पायावर छोटे छोटे व्यवसाय करायला उभ्या राहू शकल्या. म्हणजे काही जणी चॉकलेट करून द्यायला लागल्या, काही जणी केक मेकिंगचं आम्ही प्रशिक्षण दिलं, म्हणजे पूर्ण आयसिंगपासनं केक मेकिंग तुम्ही कसं करू शकता हे आम्ही वस्त्यांमध्ये, सगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन शिकवलं की तुमच्याकडे ओव्हन नसली तरी तुम्ही बर्थडे पार्टीचा केक कशा पद्धतीने करू शकता. आणि त्याचा इतका उपयोग झाला की त्या वस्त्यांमध्ये छोट्या छोट्या वाढदिवसांना या महिला स्वतः केक करून त्याच्या छोटी छोटी ऑर्डर घेऊन त्यांना छान त्यातनं आनंद पण मिळाला आणि 4 गोष्टी त्यांच्या 4 पैसे त्या कमवू पण लागल्या. आणि पैसे कसे कमवता येतील आपल्याला यासाठी त्यांची धडपड चालू झाली. हो की नाही. पूर्वी जी महिला घराच्या बाहेर किंवा वस्तीच्या बाहेर पडत नव्हती, पण आमच्या जेव्हा आम्ही वेगवेगळी प्रकारची ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, आमचा संवाद वाढला, त्यांच्याशी कनेक्ट वाढला, मग ती महिला हळूहळू घराच्या बाहेर पडायला लागली, आपल्या ऑफिसपर्यंत, सेंटरपर्यंत यायला लागली. इव्हन एवढं असं झालं की आता जेव्हा महिला दिन असतो 8 मार्चला, ते आम्ही सगळ्या वस्तीतल्या महिलांना एकत्र बोलावून एक मोठा हॉल घेऊन आम्ही त्याचं सेलिब्रेशन करतो. तेव्हा तिकडे त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा अनेक गोष्टी आपण करतो. आणि त्यात पण त्या सगळ्या महिला खूप हिरिरीने आणि खूप मोठ्या संख्येने भाग घ्यायला लागल्या. हा एक मोठा बदल आम्हाला जाणवला काम करताना. वस्तू जेव्हा आपण महिलांकडनं बनवून घेतो किंवा त्यांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने ज्या वस्तू बनवल्या जातात, त्यामध्ये जवळजवळ मला वाटतं आत्तापर्यंत 70-80 पेक्षा जास्तच वस्तू आत्तापर्यंत बनवलेल्या आहेत त्यांनी. आणि ह्या सगळ्या वस्तू नुसतंच बनवून उपयोग नाही, तर त्याला बाजारपेठ मिळणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीही आम्ही त्यांना मदत करतो. त्यांना विक्री कशी करायची किंवा मार्केटिंग कसं करायचं याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं. सेवा फेअर जसं आत्ता आपण उल्लेख केला तसं वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये, इन्स्टिट्यूट्समध्ये, कॉलेजेसमध्ये, शाळांमधनं अशी प्रदर्शन आम्ही भरवतो सेवा फेअर या नावाने. आणि तिथे या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या विक्रीला ठेवल्या जातात. अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळतो, कारण महिलांनी जरी ह्या वस्तू बनवलेल्या असल्या तरी सुद्धा त्याची क्वालिटी इतकी अप्रतिम असते, कारण ॲडव्हान्स ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं करून घेतलेलं असतं. क्वालिटी चेक हा आपल्याकडे असतोच असतो. त्यामुळे इतका त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो की माल आता कमी पडायला लागलेला आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना मार्केटिंग जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा मार्केटिंग स्किल्स सुद्धा त्यांना आल्या पाहिजेत, कारण त्या स्टॉलवर वस्तू कशा पद्धतीने सजवायच्या, कशा ठेवायच्या, तर स्टॉलही कसा सजवायचा किंवा कसं बोलायचं. जेव्हा मोठे मोठे लोक कंपन्यांमध्ये येतील तेव्हा त्यांना कशा आपल्या वस्तूंबद्दलची चांगली माहिती द्यायची, आपल्या संस्थेबद्दलची चांगली माहिती द्यायची, या सगळ्या गोष्टी त्यांना आधीच शिकवलेल्या असतात. त्यामुळे त्या दिलेल्या ते पार पाडतात आणि यामुळे त्यांची वस्तूंची विक्री तर होतेच, पण त्यांच्यातला सुद्धा आत्मविश्वास. इव्हन नुसतं स्टॉलवर उभं राहणं नाही, ज्या पद्धतीने म्हणजे कुठल्याही कॉर्पोरेट किंवा IT कंपन्यांमध्ये तुम्ही जेव्हा स्टॉल एखादा तुम्हाला मिळतो तेव्हा त्या एंट्रीपासनं त्यांना खूप प्रोसिजर फॉलो करायला लागतात. खूप आधी फॉर्म्स भरलेले असतात, त्यांची नावं तिथे गेलेली असतात. कॅब बुकिंगपासनं सगळं या महिला इतकं छान पद्धतीने आता हँडल करतात. पूर्वी आम्ही त्यांना कॅब बुक करून द्यायचो किंवा तिथे जाऊन तुमचं कसं ID दाखवा, मग ID नेणं कसं कंपल्सरी आहे, त्या ID विसरायच्या, मग त्यांना बाहेरच थांबून ठेवायच्या. मग ते नंतर त्यांना कळायला लागला की या अडचणींवर आपणच कशी मात केली पाहिजे. मग ID नसेल तर काय, त्या जो कोणी तिथला कनेक्ट मिळेल त्याच्याशी बोलून त्याच्याबरोबर सेवासहयोग काय आहे, मी इथे काय करते हे सांगून आत कशी एंट्री मिळेल, हे सगळं त्या इतक्या धडाडीने करायला लागल्या. म्हणजे त्या कचरत होत्या बोलायला,
किंवा वस्तीतनं एक बाई तर बाहेरही पडत नव्हती, ती आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जाऊन स्टॉल एकटी हँडल करते, तिचा सगळा विक्री बघते आणि छान पद्धतीने मार्केटिंग करते. फक्त सेवा सहयोग WEP नाही तर इतर सेवा सहयोग काय आहे, कसं काम चालतं, तुम्ही कसे आमच्याशी कनेक्ट होऊ शकता याची छान माहिती ती देऊ शकते. हा आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा सक्सेस पॉईंट आहे असं मला वाटतं. सेवा फेअरच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या सोशल मीडियामधनं पण आम्ही प्रोडक्ट्सची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतो, त्याचं प्रमोशन करत असतो. वेगवेगळ्या वस्तू अजून नवीन बाजारात कुठल्या आल्या आहेत आणि आपल्या महिला किती अजून वेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवू शकतील याचाही कायम आम्ही अभ्यास करत असतो आणि मार्केटिंगच्या दृष्टीने त्यांना जेवढी होईल शक्य असेल तेवढी मदत करणं हे आमचं आम्ही खरंच कर्तव्य समजतो. ज्या महिला आहेत आमच्याकडे व्हॉलेंटियर्स जे आहेत ते त्या दिवस रात्र येतात आणि हे काम आमच्याकडे छान पद्धतीने पार पाडतात. म्हणजे व्हॉलेंटियर कनेक्ट पण आम्ही सेवा फेअरच्या निमित्ताने खूप लोक आमच्याशी जोडली गेली आहेत. जसं आमचं फॅब्रिक बॅग आहे, केटरिंग आहे, तसंच आमचं ज्यूट बॅग अशी एक मोठी एक डिव्हिजनच आहे. 2016मध्ये सेवा सहयोगचे व्हॉलेंटियर टोटन जी आहेत त्यांच्या पुढाकाराने आम्ही ज्यूटचं ट्रेनिंग सुरू केलं आणि त्यामध्ये महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप छान प्रकारे आमचं काम सुरू झालं. पूर्वी सेंटरलाच आमच्याकडे 2 मशीन होत्या, 2-3 मशीन होत्या, त्याच्या 2-3 महिला शिवायला यायच्या. पण हळूहळू आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये सेंटर केली, जागा घेतली, तिकडे मशीन्स ठेवल्या आणि मग महिला आपल्या सेंटरला येऊन ज्यूटच्या बॅगा शिवायला सुरुवात केली. ज्यूटच्या बॅगा ज्यांच्या घरी मशीन नाही आहे अशा महिला इथे येऊन शिवायला लागल्या. पण ज्यांच्याकडे मशीन आहे त्या घरोघरी फॅब्रिकच्या बॅगा शिवणं किंवा बाकी ज्या काही गोष्टी असतील त्या घरोघरी बसून त्यांच्या सोयीनुसार त्यांनी काम करायला सुरुवात केली. पण ज्यूटच्या बॅगेमध्ये आमचा एवढा जम बसला की आम्हाला मोठ्या मोठ्या ऑर्डर्स, निलिमा म्हणाली तशा खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर्स आम्हाला मिळायला लागल्या, कंपन्यांच्या मिळायला लागल्या आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे ते काम आमची डिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे सेटल झालेली आहे. आणि आता त्या एका डिव्हिजनची आम्ही म्हणजे आधी आम्ही फक्त WEP ऑफिसमधनं जे काम करायचो ते आता आज 3 वस्त्यांमध्ये आम्ही जागा घेऊन तिथे जवळजवळ 9 मशीन्सवर बायका दिवसभर काम करत असतात. एवढं प्रोडक्शन ज्यूटमध्ये आम्ही वाढवलेलं आहे. मध्ये रमाताई बोलल्या त्याप्रमाणे सुद्धा काही महिलांनी त्यांचा केकचा बिझनेस सुरू केला आहे, केटरिंगचा बिझनेस सुरू केलेला आहे. काही चॉकलेटचे बुके सुद्धा बनवून विकतात, अगदी उठणं वगैरे सुद्धा बनवून विकतात. आमच्या एक ट्रेनर पूनमताई आहेत तर त्यांनी येरवड्याच्या कारागृहात जाऊन कैद्यांना ज्यूटचं प्रशिक्षण दिलेलं आहे, बॅग मेकिंगचं. म्हणजे हा माझ्या मते सक्सेसच आहे एक अर्थीने WEPचा असं मला वाटतं. पूर्वी म्हणजे महिलांकडनंच हे आम्हाला कळला, फीडबॅक आला की ताई मला पूर्वी घरात विचारायचे पण नाहीत, माझ्या मताला काही किंमत नव्हती. पण आता मी जरा 4 पैसे कमवायला लागले, अडीअडचणींना मी आपणहून माझ्या सेविंगमधनं पैसे देते हे व्हायला लागल्यावर मुलं आणि घरातल्या सासूबाई, माझा नवरा हे मला मतात डिस्कशनमध्ये सहभागी करून घ्यायला लागले, माझ्या मताला किंमत मिळायला लागली, माझं मत जाणून घ्यायला लागले. हा सुद्धा एका अर्थी सक्सेसच आहे असं मला वाटतं. व्हॉलेंटियर्स पण वाढले पाहिजेत कारण सेवा सहयोगचा गाभाच तो आहे. व्हॉलेंटियर बेस ऑर्गनायझेशन आहे आणि इथे प्रत्येकजण हा कार्यकर्ता असतो. म्हणजे एखादा प्रोजेक्ट डोक्यात आला की तो प्रोजेक्ट पहिले प्रत्येकजण त्याला पाठिंबा देतो की तुला हे वाटतंय ना वस्तीत हे करावं, चल हो पुढे आम्ही तुझ्या बरोबर आहोत. म्हणजे इथे कोणीही सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रांमधले वरच्या लेवलवर काम करणारी लोक आहेत पण सेवा सहयोगी म्हणल्यावर सगळे एका लेवलला येतात, सगळ्या एका लेवलला येऊन काम करतात. म्हणजे एखादा MD कधी कधी तुम्हाला वाढपी म्हणून पण सेवा सहयोगमध्ये दिसू शकतो. हा थोडासा व्हॉलेंटियर जो एक संस्कार आमच्या सिनियर्सनी आम्हाला दिलेला आहे की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे सेवा सहयोगमध्ये, तुमचा फोकस काय पाहिजे, तुम्ही कशासाठी समाजाशी कनेक्टेड होत आहात आणि ते कधीही आमचं ढळू देत नाहीत. ते आम्हाला वारंवार हे इतके आमच्या ग्रूमिंग सेशन्स होतात की आम्हाला त्या पद्धतीने मोल्ड होतो आम्ही की अरे आपण सेवाभाव हा इथे महत्त्वाचा भाग आहे, हे दुर्लक्षित करून चालत नाही. त्यामुळे व्हॉलेंटियर कनेक्ट पण खूप छान पद्धतीने इथे वाढलाय असं मला वाटतं. WEPमध्ये व्हॉलेंटियर्सचा खूप मोठा सहभाग आहे. जसं की काही व्हॉलेंटियर्स आहेत आमचे त्यांनी WEPच्या प्रॉडक्ट्सची विक्री करण्यासाठी घरी ठेवलेले आहेत आणि बऱ्याच वेळा ते कुठल्या फंक्शन असेल काही असेल की पहिला प्रेफरन्स आपल्या WEPच्या प्रॉडक्टलाच देतात.
काही व्हॉलेंटियर्स आहेत ते मार्केटिंग टीमला सपोर्ट करतात, मार्केटिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ठरवतात. परावलंबी ज्या होत्या त्या स्वावलंबी झालेल्या आहेत आणि खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी आता अर्चनाताईंनी सांगितलं तसं व्हॉलेंटियर्सची मदत तर लागतेच आहे, मिळते आहे, पण अजूनही बऱ्याच व्हॉलेंटियर्सची मदत लागणार आहे या सगळ्या कार्यासाठी. कारण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे, खूप वस्त्या वाढवायच्या आहेत, खूप महिला वाढवायच्या आहेत, महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम अजूनही जोमाने आपल्याला करायचं आहे. तर व्हॉलेंटियर्सची मदत आपल्याला जी लागणार आहे ती कशा प्रकारे लागणार आहे, तर 2-3 प्रकारांमध्ये आपल्याला ही मदत लागणार आहे. तर वेगवेगळे इव्हेंट्स वर्षभर आपण महिलांसाठी करत असतो, तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत तुम्ही जर करू शकलात तर ते आम्हाला आवडेल. दुसरं म्हणजे मार्केटिंगसाठी सेवा फेअर आपण जेव्हा वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये कंपन्यांमध्ये करतो तर तिथे परमिशन मिळवून देणं त्या स्टॉलसाठी आणि मग तिथे तो स्टॉल मॅनेज करण्यासाठी मदत करणं ही एक जबाबदारी तुम्ही घेऊ शकता. आणि काही अर्थाने जर तुम्हाला WEPच्या ऑफिसपर्यंत तुम्ही येऊ शकत नसाल तर जसं अर्चना म्हणली की आम्ही वस्त्यांमधलं म्हणजे जे काही आमचं विक्रीचं पिशव्या आणि बॅग्स जे काही आम्ही विक्रीला ठेवतो ते तुम्ही घरी स्टॉक पॉईंट म्हणून आम्ही त्याला म्हणतो, ते असे वेगवेगळे स्टॉक पॉईंट पुण्याच्या सगळ्या एरियांमध्ये जर आम्हाला स्टॉक पॉईंट मिळाले तर जवळच्या जवळ लोकांना तिथे कनेक्ट होता येईल आणि विक्री आम्हाला सहज करता येईल. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही सेवासहयोगच्या WEPच्या सेंटरपर्यंत आला नाहीत तरी घरातनं बसून तुम्ही आमचे स्टॉक पॉईंट चालवूच शकता. हां, मला अजून यात एक उल्लेख करावा वाटेल की एका कंपनीतल्या लोकांनी स्वतः थोडे काही कॉन्ट्रीब्युशन काढून आम्हाला मशीन्स प्रोव्हाइड केल्या, त्या आपण वस्ती लेवलला ठेवल्या आहेत. एका क्लबने म्हणजे मला वाटतं रोटरी क्लबनेच ना निलिमा, त्यांनी आम्हाला स्टिचिंगच्या बॅगसाठी फंडिंग केलं होतं आणि त्या फंडिंगच्या थ्रू मला वाटतं 50 ते 60 महिलांनी बॅग स्टिचिंगचा कोर्स कंप्लीट केला. अशा प्रकारे सुद्धा आपण मदत करू शकतो. आणि सेवासहयोग हा कसा की गरज असलेल्या लोक आणि ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे ह्याच्यामधला दुवा आहे. तर ह्या दुवा व्हायला आणि छान वाटतं त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी जर सहभाग झालात, आपापल्या परीने जे काही कॉन्ट्रिब्युशन देऊ शकलात तर अजून समाजात खूप गरज आहे या कामाची आणि आपल्यासारख्या समाज सेवा देणारी लोकही खूप कमी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा सहयोगला प्रतिसाद देऊन त्या उपक्रमात भाग घ्या. एकमेकांना सहाय्य करू, अवघे करू सुपंथ या विचारांची अंमलबजावणी करूयात आणि गरजू महिलांना आपण सगळे मिळून साथ देऊयात, मदत करूयात. धन्यवाद.